दैवी संपत्तीचं गुणाचं वर्णन आहे. अवयम सत्वसंशुद्धी दानयोग व्यवस्थिती दानं दमश्चर्य स्वाध्याय स्तप दया भक्तेषु गौरवोत्तम मार्दवम हरि अजाफलम तेजक्षमा द्वितीशौच्य महन्ति संपदम दैवी ममिया अभयम सत्वसंशु ज्ञानयोग दानं दमश्चर्य स्वाध्याय आचार्य दया शांती आली पाहिजे ना. ते 18व्या अध्यायावर झाले. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग दानं दमश्च यज्ञश्च तपः दया अहिंसा सत्यमेव दया भूतेषु दया अहिंसा सत्यम तेजस त्यागश्च अहिंसा सत्यम तेजस त्यागश शांती. शांतीचं वर्णन आहे नाही ते पाहता शांतीचे वर्णन लिंग शांती म्हणजे स्त्रीलिंगी नाही घ्यायचं नाही तर शांती नावाच्या बाईचंच वर्णन. अव्यक्त माझं देव म्हणते चांग अवधान नाही. शांती म्हणजे गिरोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञाने मागवते अनारपते शुंती ते शांती पाहिजे. गिळवणी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते. ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करते वेळी गिळवणी ज्ञेयाते म्हणजे ज्याला आपण ज्ञेय म्हणजे विषयाचं पडत असो त्याच्या स्वरूपाचा विचार केला. हे विषय तरी कायचे रोहिणीचे त्याचं अस्तित्व सिद्ध होत. पण हे केव्हा ज्ञान झालं तर नाही का. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत दृश्य त्याचं स्वरूप कळू शकत. मग ज्ञान काय करते गिळवणी ज्ञेयात आहे. दृश्याचा आणखी निरास्वर आहे. ज्ञाता ज्ञानही मागवते. पुढे काय होतं असे ज्ञान तिथे राहते का माघारी फिरते. कापड जाळाला अग्नी थांबतो की आपल्या स्वरूपात जातो. त्याप्रमाणे आपलं काम संपलं म्हणजे आता इथला पाठ आहे. पाठ झाल्यानंतर इथंच थांबता का आहे मग कुठं जातात ज्याची जिथं वस्ती असेल तिथे तो जात असतो. कोणाची वस्ती मंगल कार्याला जाते त्याला विचारलं मंगल कार्य करता कशा करता. हा म्हणला लग्नाला नाही जात भोजनाला जात. त्याला शांती असं म्हणतात. त्याच्यानंतर ज्ञानही शिल्लक राहत नाही. हरपे ते निरुपदेशाने अशी जी स्वरूप स्थिती त्याला शांती असं म्हणतात. आणि पुन्हा आणखी 2 प्रकार घ्यायचे. आपलं कार्य साधण्याकरता आणि संयमाची काय असे आवश्यकता त्याला साधन शांती म्हणायचं. कोणती नाहीतर मग चिडचिड्या स्वभाव याच्यावर राहावं त्याच्यावर राहावं बरं का. त्याला नाही का त्याला शांती म्हणतात पण ती शांती नव्हे. 2 प्रकार. एक साधन शांती दुसरी कोणती अशांतस्य क्वचित् सुखम आहे. अशांत म्हणजे ज्याच्या ठिकाणी संयम नाही. सारखी चंचलता एका ठिकाणी बसतच नाही. सगळी धर्मशाळा फिरून येतो. जाऊ द्या. जैसा प्रारंभचा उघड बुडवणी विश्वाचा पवाड होय आपण बेनिबिडा पणाची. जैसा प्रलयांबाचा उघड प्रलयकालच्या वेळेला बुडवणी विश्व सगळं पाणीच पाणी होत असे. आपण निबिड मोठा जर पुराणा तर हे नाद्या होड्या वगैरे दिसतच नाही. त्याला वाटते पाणीच आहे.
आणि मग चालत हे पाय फसतो बघायला. पंढरपूरला असते बघायला बऱ्याच वेळा पाहायला मिळाले. एक 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 दृष्टांत हा आणि सिद्धांत जीवन. नाही का काही अवल्याक तसा नाही हे राहिला शांतीचा चालला आहे ना. 135 तरी गिळवणे दोनच आपल्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी शांतीचं वर्णन काय केलं. उगम ओगम सिंधू नरेचे व्यवहार वेदू जलैक्याचा बोध तोही कळला. प्रलयकालच्या वेळेला असं सांगतात, हत्तीच्या सोंडेप्रमाणे धारेने पाऊस पडतो आणि त्याच्यात सगळं पाणीच पाणी. कशाचाही पत्ता लागू शकत. नदी म्हटल्यानं तिला उगम आहे, पुढे मध्यंतरी उगम आहे, पुढे संगम आहे. गोदावरी नदी ब्रह्मागिरीवर निघते, पुढे पैठण वगैरेची वाट जाऊन बरं का काही समुद्राचं नाव आठवत नाही. धरून चला समुद्राला जाऊन काय होते तिन्ही दिसतात का नाही आपल्याला. त्याप्रमाणे उगम पुढे ओघ आणि सिंधू. उगम म्हणजे ब्रह्मगिरी, ओघ तिथून निघाली आणि राजमहेंद्री तिथं जाऊन तिथं संगम आला. तिने दिसतच नाही. तशी ज्ञेया देता मिठी ज्ञातत्वही पडे पोटी नाही आणि तत्सापेक्ष द्रष्टा किमिच्छन कस्य कामाय मनुसंजरी पडे पोटी उरे ते कीर्तीचा. काहीच उरत नाही असं जर म्हटलं तर शून्यवाद येत असतो. म्हणून जे उरते त्याला ईश्वर समज. देह नव्हे मी ईश्वरीन उरलावरे. आता अपाय शून्य. अपाय शून्य म्हणजे आता कदार्थ येतो व्याधी बळी करण्याची आधी आपपर्ण शोधी वैद्य. जसा वैद्य रोगनिवृत्ती करता तोंड पाहून रोग निवृत्त करत नाही, त्याला कदार्थ येतो व्याधी. त्याची व्याधी निवृत्त करण्याकरता बळी करण्याची यादी. यादी म्हणजे रोग शांत बसत असतात का. मग ते रोग म्हणजे काय, सर्पाची पिलच धरून टाकाय. ती दिसायला जरी असली तरी सुद्धा एखाद्याचा जर संबंध आला, एका पिलाचा तरी वैकुंठाला घेऊन जाणार. ते लहान मोठ्यावर ते काय होतं म्हणजे त्याच्यात जहाल विष असतं. काय एक विद्यार्थी बाहेर होता सर्पाच्या याच्यामुळेच वाढला. म्हणून काय जलैक्याचा बोध होतोय का. ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्वही पडे पोटे उरे ते शेवटी शांतीची लिंग. अशी जी स्वरूप स्थिती त्याला शांती असं म्हणतात. त्याला अद्वैतवाद म्हणतात. कोणता वाद. द्वितीयत्वाचा संबंधच नाही तिथे आणि पूर्णत्व प्राप्त झालेलं असं. त्याच्यामुळे काहीतरी मिळावं कृतकृत्य. दुसरा अपाय शून्य म्हणजे कर्तव्यवादी बळी करण्याची आधी आणि अपपर्ण शोधी सद्वैद्य जायचा. जसा आणखी परोपकारी वैद्य हा कोणाला काय करत नाही, तोंड पाहून काम करीत नाही. त्याच्या ठिकाणी असणार कदार्थ व्याधी तो रोग त्याला बेचैन करून सोडत असतो. बळी करण्याची आधी मग तो निवृत्त करण्याकरता सद्वैद्य आणखी तोंड पाहून आणखी तो व्यवहार करीत नाही. दुसरा दृष्टांत चिखली वृत्तली गाय धड बाकट ना पाय त्याचे संगे वय काला बघा. कुठे रुटली गाय. काही ते डेरे असतात, पाऊस आलेला असतो, वरून आणखी जमीन दिसते आणि त्याच्यात गाय गेली होती. काय झाली, फसली गाय.
शहाणा मनुष्य काय करतो, माझी आहे का इतराची आहे, लहान आहे का धोद्देदार आहे, काही विचार करीत नाही. तिला त्या चिखलातून काय काढतो तो. त्याचे निघलानी होय काला बोला. तिची ती अवस्था पाहिल्यानंतर आणि त्याची स्थिती मनस्थिती कशी होते तेव्हा बेचैन होतं. काला बोला म्हणजे बेचैन होणे. दुसरा दृष्टांत, 3 दृष्टांत या ठिकाणी दिले. नाना पडतो या तेच करून ब्रह्म पोसे अंतजगी ब्रह्मांड आणि काढून राखे प्राण त्याची जाणे. नाना पडतो या तेच करून एखादा मनुष्य आणखी इंद्रायणीमध्ये बोलून राहिलेला आहे. न पोसे तो पाहत बसतो का आपल्या उपयोगी पडणार आहे का, बाई आहे का, स्त्री आहे का, काढलं ह्या काय. ते जोग महाराज समजा पूर्वी पुंडलिकाच्या जवळ भरपूर पाणी असायचं आणि त्याच्यात एक माणूस बुडायला लागला. ते जोग महाराज ते प्रदक्षिणा करून येते आणि ते इंद्रायणीच्या डोळ्यात दिसलं त्याला. लगेच उडी टाकून त्याला काय काढलं. असं कथा दुसऱ्याच्या तोंडावर ऐकणं. बरेच त्यांची पण आणखी कोणीतरी दुष्ट लोकांनी बाईला नागवी करून काय केलं, बांधलं होतं. दुष्ट काय करतील काही. मग ते जोग महाराजांनी अगोदर आपलं उपरण तिच्या अंगावर टाकलं. काय टाकलं आणि नंतर तिची काय केली, सोडवणं काय. अशा बऱ्याचशा गोष्टी. कारण एक आसुरी संपत्ती आणि दुसरी कोणती, पीडा देणे, आसुरी रोगमुक्त करणे, हे 2 आजपासून आहे का पुरीपासून आहे. निरपराध माणसं मारणे कोणती आसुरी संपत्ती आणि त्यांचा जीव वाचवणे हे आजपासून आहे का पुरीपासून. पण अलीकडे दैवी संपत्ती कमी व्हायला लागली. आसुरी संपत्ती, चंदनाची झाडे 1-2 आणि येड्या बावळी, सगळं रान कुण्या बावळीन भरलं. जाऊ द्या. मायवानी पापी आहे आणि उघडी केली ही बाई, नेसड्या विन्न पाय शिष्ट जायचा. मायवानी पापी, पापी माणसं काय करतील काही सांगता येत. नुसतंच उघडी केली ही बाई. सगळं अलीकडे इथपर्यंत यायचं आहे. थोडी संयम राखतात. उघडी केली पाय. मग शहाणा मनुष्य काय करतो, अगोदर तिच्या अंगावर ते काय टाकतो, कापड टाकत असं. आणि मग नेसल्या विन्न पाय, अगोदर त्या बाईला काय द्यायचे, कपडे. तुमच्या याच्यामध्ये आहे ना भागवतामध्ये पण भगवान श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये आहे बरं का. भगवंताचे हे होते ना तुमच्या गवळणी आणि स्नान करत होते आपण कशा नाकड्या स्नान करत. वस्त्र काय केली, बाजूला ठेवली आणि ते स्नान करायला लागले. तितक्यामध्ये भगवान आले. सगळ्याची वस्त्र काय केली, कळंबाचा झाडावर चढला. मग काय पाहते तो वस्त्र कुठं आहे दिसत आहे. मग नागडे घरी नागडं जायचं का. मग विनंती करायला लागल्या. काय करायला लागल्या, ते भगवान म्हणायला लागले तुम्हाला वस्त्र देणार नाही आम्ही, काय करायचं. मला पाया पडतो काही करतो पण काय. मग सगळ्यात शरण गेला तेव्हा कुठे काय दिले, शीप हरण लिहिला म्हणतात. अशी भगवानची काय. एक 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 दृष्टांत. पुढीलाचा दोष नाही, हे बरोबर आहे. निंदत्वाच्या सर्वपैकी नाही.
निसल्या भिन्न पाहिजे तैसे अज्ञान प्रमादादिकी प्राप्त नाही सदोकी निंदत्वाच्या सर्व की बळी लीजिए. तैसे अज्ञान प्रमादादिकी अज्ञान असल्यामुळे चांगले कृत्य हातामधून होत नाही. प्रमाद म्हणजे चुकीची कृत्य असं म्हणतात. बोलायला जरी गेला तरी आरे करायशिवाय काय करीत नाही. सगळे कृत्य कसे आनंद देणारे नाही, सगळे काय दुःख देणारे कृत्य ज्याच्याकडून आहे. प्राक्तने सुद्धा काही नाही बरोबर नाही आहे. प्रारब्ध सुद्धा अनुकूल नाही. निंदत्वाच्या विकी सर्व त्याची जिकडे तिकडे काय होते, निंदा होते. अंगी का फुले आणि देवनिया भले आणि विजरती सळे सळती ते. आपला शहाणा मनुष्य काय करतो, आपल्या गुणाने त्याला युक्त करतो. कोणाच्या नाही का, कुठं आपण चाल म्हणायला सांगतो, सारखेच गवई असतात का ते. मग काय करतात, जर उत्कृष्ट कवी असतो त्याला म्हणता येईल अशी चाल म्हणणार. आता अवघड म्हटलं त्याची काय होते, फजिती होते कधी. बरं होतं मरत असताना त्याचा ताल चुकत असला तर शेजारचा माणूस काय करतो, ताल आहे नाही राग चांगला गाता आला तरी चालेल, पण ताल आणि स्वर चुकता का मला, काय चुकता का मला. तो राग कमी जास्त झाला तरी स्वर लागला पाहिजे. तो बाकी मोठे कवी असतात ना, 15 मिनिटं नुसते चारला जाऊ दे. पुढे पडीला जातो आपल्या दिठी चोख, मग गापे अवलोकता. आपल्या गुणाने त्याला युक्त करतात आणि युक्त करतात. म्हणजे कशाप्रमाणे, तैसा पुजवणी देव पेरवणी शेता जाई. नाही का सुंदर पूजा वगैरे करतात देवाची, तशी तर मग सुंदर पूजा करतात. चांगला आहे ना. भक्तिशास्त्रामध्ये 9विधा भक्तीमध्ये पूजन आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदन पूजा निश्चित गर्ग असं म्हटलं आहे. तेव्हा भक्तीच्या प्रेमामध्ये पूजेचा विधी घेतला आहे. मग देवाकडे किंवा आपण डोळे भरून पाहत असतो. पूजवणे देव पेरवणे शेता जाई. पेरणी करायची मग पीक उगवलं म्हणजे शेतकऱ्याला मग केवढा आनंद होतो. जावे त्याच्या वंश चांगला पेपर गेला म्हणजे मग काय होतं, त्याच्या मनासारखे प्रश्न आले पाहिजे. दृष्टांत आपला संपला. तोषवणे प्रसाद घ्यायचे अतिथीचा. मग अतिथीला शांत केल्यानंतर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपले निकुणाई पुढीलाचे उणे फेडवणी पाहणे त्याकडे, त्याप्रमाणे दुसऱ्याची उणीव आपल्या गुणाने भरून काढणे. आणि तैसे आपले उणे पुढीलाचे उणे आणि फेडवणी या पाहणे त्याकडे. मग त्याचा अवगुण बाजूला टाकायचा आणि आपल्या गुणाने त्याला युक्त म्हणा करा. वाचवणी न वंदे जे भरमी नातुडे जे अकर्मी न बोली जे नामी सदोषी. वाचवणी विंदी जे भरमी आणि नाचुडवी जे अकामी. कोणाचा असतं आंधळ माणूस असला मग त्याला आपण आहे ईश्वर कृप दोषामुळे तो आंधळा जाईल. मग आंधळा शब्द उच्चारायचा का, नाही तर मग हे आंधळ्या दिसत नाही का तुला, नाही का. हे सुद्धा बोललंच आहे. आओ सरदार जी कुछ तो भी भजन सुनाओ. आंधळा माणसाला काय होतं, आनंद होतो. त्याच्या दोषाचं वर्णन न करणे. कोणी एक उपाय पडिले ते उभे होई परी काय की जे गाय नेदावे बरवे. किती जरी प्रसंग आला तरी सुद्धा त्याच्या वर्मावरती माणसाने काय करू नये. 2-3 प्रकरण आहेत तुम्हाला कल्पना. तिथलं हे होते ना आपले काय ना द्रौपदी, आणि ते
दुर्योधनाला वर्मावर बोलली होती बा. म्हणलं अंड्याचे फरकच आहे सगळे. महाभारतीय युद्ध झालं. आणि पण एक रामायणात प्रसंग आहे. ज्यावेळेला आणखी तो रात्रप्रभू तो मरीची असतो ना, रामा काय लक्ष्मणा धाव धाव असं म्हणा. मग सीताला वाटते रामावरती काय आलेलं आहे. आता लक्ष्मणाला सगळं माहिती असते बघ, तो जात नाही, काय होत नाही. कारण देवाने सांगितलेलं असते हिच्या रक्षणाकरता राहायचं. कोणाच्या काही झालं तरी हिला सोडून जायचं. आणि आता चाललाय बघा. आणि सीता म्हणत असते रामावर काय आलं आणि तुम्ही त्याच्या मदतीला काय करायला आहे. आता त्याचं चाललं असते बघा, लक्ष्मणा धाव 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 असं चाललेलं आहे. मग आता शेवटी आणखी ती सीता थोडी टोचून बोलली बा, ज्या अर्थी तुम्ही संकटाकडे पडलेल्या रामाकडे जात नाही, त्या अर्थी तुमच्या मनामध्ये काहीतरी वाईट असलं आणि त्याचंही सगळं रामायण झालं आहे. हे 2-3 वर्ष कारण सीता कोणाला बोलली होती आणि त्याचे परिणाम काय करावे बघावं लागेल. कोणाच्या वर्मावर काय करू नये, टोचू नये. नाही का. दुसरा आता गुण सांगतात. उत्तमाचेसाठी नीच मानेची किरीटी आणि वाचवणी देते. उत्तमाचेसाठी जरी आणखी तोही असला तरी तो चांगला आहे असं समजा. नीच मानेची किरीटी तुला 49 हा एक उभी राहिली फक्त वरची. वाचवणी ना विंदेचे वर्मी नातूर विजय कर्मी नाम बोलीचे नामी. वाचवणी विंदेचे वर्मी त्याच्यावर वर्माला लागेल असं बोलू. नातूर विजय कर्मी नाही का. अकर्मी म्हणजे जे क्रिया करण्याला नाही. काही काही लोकांचं असतं ना, स्वतःही अकर्मच करतात, दुसऱ्यालाही काय करायला होतं. ते बाकी आता टीका म्हणून नाही, कीर्तनात नाही जावे. नेमकं एकादशीला काय काढतात, लग्न काढतात आणि त्याच्याकरता आमंत्रण कोण देतात, वार करायला आहे काय. आता एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करणं हे सत्कर्म आहे का कर्म आहे. मग ब्रह्मज्ञान सांगतात. मला वारकरी भाव चला जेवायला. 24 एकादशी असतात, तुम्ही करतात 23 केल्या की एक नाही केली तर काय बिघडलं. मला आमच्या घरचं लग्न सामान्य आहे का. 1000 रुपयाची एक पान आहे की. मग पंचपक्वान्नाचं काय जेवण आहे, नुसतं जेवण नाही. वर काय दक्षिणा आहे, नुसती दक्षिणा नाही, सगळा पोशाख आहे की. कोणाला सांगतात आता वारकरी एकादशीला जेवेल आणि जेवत असेल तर हो एक दिवस चालतंय की काय त्याला का बिघडत आहे. एकनिष्ठ असेल तर जाऊ द्या म्हणलं. एक एकादशी गेली तर एकादशीच्या दिवशी अन्न खाणे कर्म आहे का कर्म आहे. आणि मग बाकीचे लोक काय करतात, त्याला काय करतात अकर्मी काय. आणि थोडा भोळा बाबडा असला तर जरा यथार्थ ज्ञान आहे तो एकादशीचं जे नरकर्ती स्वानविष्टे समान. बोलविजय नामी सदोषी. आणि बोलविजय नामी म्हणजे ज्याच्या योगाने सदोष आहे. हे बैऱ्या
बाजूला बाजूला हो गई. दृष्टांत आहे का सदोषीचे, ज्याच्यामुळे आपल्याला आणखी दुःख होते असं न बोलू नये. कोणी एक उपाय पडिले ते उभे होय, आमच्याची परी की जे काय न लावे होय. परी कोणी एक उपाय पडिले ते होय म्हणलं. असं कोणीतरी ग्रस्त आपला माडीवरून आणि आपण गुरं जात असेल त्याच्यात म्हशी काही गाई आपले आणि गाईचे गोल शिंग असायचे, कोणाचे गाई असे शिंग. पंढरपूरच्या म्हशी असतात ना ह्या असे असतात. रस्ता पाहिला एवढा म्हैस पाहिजे, काही माणसं घाबरूनच पडतात. एका माणसात चाललं म्हटलं काय गोल शिंग आहे कोणाचे, बैलाचे म्हणाय. म्हटलं बरोबर आपलं तोंड काय होते त्याच्यात जाते बरोबर, वरून उडी मारली बा. आणि त्या बैलाच्या गोल शिंगामध्ये काय घातलं बघा. आता तो बैल त्याला काय, आणि तो बैल असं असं करायला लागले, घासायला लागले. लोक आले धावले, त्याच्यात तोंड त्या शिंगातून काय केलं बाहेर काढलं. अहो म्हटलं तुम्हाला हे अगदी तोंड घालायची बुद्धी कशा मिळते. मला 6 महिने अभ्यास करू, तरी पण त्याला मूर्ख म्हणावं का शहाणाच म्हणावं लागले. आहे मूर्ख, पण मूर्खाला मूर्ख म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं, हो तुमचं शहाणपण फार चांगलं आहे. त्याच्या मूर्खपणाचा उच्चार करायचा. उत्तमाचेसाठी नीच मानेची कीर्ती. जरी तो नीच असला तरी पण त्याला आणि उत्तमच म्हणावं. आणि वाचवणी तिथे दोष न घेत, जरी त्याचे दोष दिसत असले तरी त्या दोषाकडे न पाहणे. अपयशून्याचे लक्षण अर्जुना पुढे जाण, मोक्ष मार्गाचे सुखासन मुक्ती. त्याला अपयशून्य असं म्हणतात. आपल्या गुणाने दुसऱ्याचे दोष हरण करून आपल्या गुणाने त्याला सुशोभित करणं, त्याला बाया सुद्धा असावा. एखाद्या कुठे काही लक्षण काही कुठे लग्न असलं, श्रीमंताच्या घरी काम करणाऱ्या काय असतात. आता लग्नाला जायचं, बायांची हौस असते काहीतरी दागिने वगैरे. हा दागिने घालून जायचं, पण घरात कुठं आहे, गरिबी असल्यामुळे काय नाही. मग श्रीमंताच्या बाया काय करतात, थोड्या वेळापुरता आपले दागिने काय करतात, आणि तिला काय लग्नाला आपल्या दागिन्याने काय करतात, तिच्या गरिबीवर ते टोच मारत नाही. एक एक दृष्टांत देऊ. पूर्वीच्या काळामध्ये आजचा काळ सोडून आता कपड्यावरच आलेलं आहे सगळं, दागिने वगैरे संपले. अपयश आहे ना. आता दया द्वेषी पूर्णचंद्रिका जैसी, नवे तान करते. आता दया पूर्णचंद्रिका जैसी, नियमिता न करते साने थोर. पौर्णिमेचा चंद्रमा कसा असतो, पूर्ण असतो, त्याप्रमाणे दृष्टांत देऊन सिद्धांत आणि सांगतात. दुःखिताचे शिनने शिरता सकवनपणे उत्तमा देणे भिवून. आता हे सर्व जगतामध्ये का सुखी लोक आहे का. दुःख किती प्रकारचं असे सांगता येत नाही. मानसिक दुःख, शारीरिक दुःख, विविध प्रकारचं. कोणत्या आजाराने त्रस्त असे. एखादा मनुष्य सर्वस्वी चांगला आहे, आरोग्य आहे, सगळं काही आहे, गरिबी असेल तर. आणि सगळ्यात वाईट दुःख कोणत्या गरिबीचं आहे. आपल्या भारतामध्ये अजूनही धनिक लोक फार कमी आहे. दुःखी लोक जास्त. त्यातल्या त्यात शेतकरी सगळा दुःखाचा वर्ग आहे. माल पिकवतो पण त्याला काय लागत नाही, भावाला फेकून द्यावं लागत, जास्त दिवस ठेवता येत नाही. मग श्रीमंत शेतकरी दिसतात का,
फार थोडे धनिक दिसतात. व्यापारी लोक सगळे श्रीमंत. मोठ्या बिल्डिंगा कोणाच्या असते. जाऊ दे आपला शांतच नको आपण. एक 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 दृष्टांत देऊन सिद्धांत. माझा दुःखित लोक आहे काय. मग शहाण्या माणसाचं त्यांना नाही का दुःख आनंद करणे त्याचं काय आहे. गाडगे महाराज असायचे होते. भुकेलेला द्यावे, उघड्याला काय द्यावा, तहाण्याला, रोगी माणसाला. हे धनिक माणसाचं काय आहे कर्तव्य आहे. म्हणून दुःखिता जयशिनरी हिरता सकावणपणे. तुम्ही पहा की घाटावर पुन्हा पंढरपूरला चंद्रभागेच्या घाटावर गेल्यानंतर या दुःखाची होळीच पाहायला मिळते. आणि एका 2 रुपयाकरता सगळ्या त्याच्या घराण्याचा काय करतात, उद्धार करतात. तर एखाद्या वेळात त्याला तुम्ही म्हटलं मला काय दुःख आहे, खायला अन्न नाही, राहायला काही नाही, सगळं दुःखाने भरलेलं शरीर आहे, कोणी विचारत नाही, काही जगण्यात अर्थ आहे का तुमच्या. त्यापेक्षा आपला चंद्रभागेत का टाका, होळी टाका, मोक्षाला प्राप्त असं ऐकता बरोबर. हे म्हणलं तू होळी टाक, तुझ्या आई बापाला सांग होळी टाका. त्या दुःखित लोकांना सदन माणसाने काय करणे. पण जग आहे, जगामध्ये काय सगळेच दुःखी नाही आणि सगळेच काय नाही. मग सुखी माणसाचं कर्तव्य आहे एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. जगी जीवनासारखे वस्तू अंगावरी पुखे, परी जाते जीवित राखी तृणाची. जगी जीवनासारखे पाण्याचा लोट असतो, कालवा असतो, वस्तू अंगावरी उपके, परी जाते जीवित राखे तृणाचे. ते पाणी आणखी समुद्राला, कालव्याचं पाणी नदीला, नदीचं पाणी. मग त्याच्यात याच्यामुळे आता या दिवसामध्ये तर दांडाच्या जवळ काय दिसते, हिरवं गवत दिसते. त्यांना काय प्राप्त होते, पाणी. स्वतःचंही कल्याण आणि दुसऱ्याचंही. पडिलाचे नितापे कवळली कपे आणि दिळे आपण पेन. पडल्याची आणखी ती अवस्था पाहून कवळली एक कृपे, जरा त्याच्याविषयी कृपा करावी असे वाटत होते. आणि त्याला किती जरी दिलं तरी असं वाटते आपण कमीच दिलेलं आहे. चांगल्याला मदत करते वेळी किती मोठी मदत केली तरी म्हणायला लागले आम्ही पाहिजे तशी मदत करू शकलो नाही. निम्न भरली आवडे पाणी ढळवायचे नेले, तेवी शांता तोषणे झाले सांभाळजे. निम्न भरली आवडे नाही का. एखादा खड्डा असला पाऊस आला म्हणजे पाणी वाहत असते, पण अगोदर खड्डा काय होते, पाणी ढळवायचे नेले शांता तोषणे झाले. तसं जो दुःखाने पीडित आहे त्याला संतुष्ट करून पुढे झाले. पायी काटा न्यायचे ते व्यथा जेवी तैसा पुढे संकट आहे. आपल्या पायाला काटा रुतल्यानंतर ते व्यथा जेवी ते व्याकुळ होत असतो. जोपर्यंत काटा निघत नाही तोपर्यंत का बेचैन अवस्था आहे. आणि त्याच्यात तर काच फार वाईट बघा. आपला काटा असताना तर एक निघतो, नाही तर जरी मोडला तरी तो सरतो. आणि काच जसाच्या तो मात्र त्याचा परिणाम होत नाही. फार जरा आहे तुमच्या आळंदीचा विकास तर या लोकांनी, नाही तर बरी घाणेरडी सगळी इंद्रायणी. कुठेही लोक काचेचे भांडे काय करायचे आणि प्रदक्षिणारा करणारा त्याच्या पायाला काय करायचे. अंधारी रात्रच आहे. दुसरा पोळे संकट आहे. पाव शीतलदार आहे तरी ते तैसा परत सुखे जाय. जर डोळा जर दुखत असला तर पायाचा तळपाय घासतात
त्याचा परिणाम डोळा शांत होता. तसे परसुखे जाय सुखावत. दुसऱ्याच्या सुखाने काय होत होतं, किंबहुना पुरुषार्थ लागे आणि पाणी आरवेले असे तहानेचं दुःख निवृत्त व्हावं, जगाचं पोषण व्हावं, एवढ्या करता परमेश्वराने पाण्याची काय केलेली आहे, योजना केली आहे. तैसे दुःखिताचे शिनरे जिने जायचे. तेव्हा दुःखित लोकांचं दुःख हरण करणं तो जगत असतो, पण कशा करता दुःखी लोकांचा काय करायचा, आपली संस्था आहे कशा करता अडाणी लोकांना काय करायचं, शहाणा करण्याकरता काय ते मार्गावर जाऊ नका, सगळ्याला शहाणा केलं पाहिजे. कमी मार्ग झाला ते पोरायचंच ना, कमी मार्ग पडले पण मार्गाचं नाव काढता का तुम्ही आमच्या, तरी ते जाण्याची इच्छा काय करीत नाही. पायी काटा आणि ते तसा पोळे संकटे पुढे राहिले. पाऊस तर त्यालाही डोळ्याची लागी होय. तैसा परसुखे जाय. कोणाच्या सुखाने तिरस्कार करतो का उलट आनंद होतो. मला जरी कमी मार्क मिळाले, आमच्या गुरुबंधूला मार्क काय काय भरपूर मिळाले, दुसऱ्याच्या याने काय म्हणे जाऊ द्या, आता मला काय कमी मिळालं त्याला काय जास्त मिळालं. गुरुभाव असायचे बघा, मग ते जायची कोणाची ताकदच नाही ना. आणि ते म्हणायचे अमके मार्क याच्यावरती इतके मार्क दिले, मला का कमी दिले. ते गुरुभावाचा पेपर धरायचे ते कोणते विद्यार्थी त्यांच्याकडे काय करणार, जातात जेवढे मिळाले तेवढे. तो पुरुष का वीर रहा पुढे मूर्तिवंत जाण, तो दयेचा काय आगरच आहे. आणि मा उदय दत्ताची तयार होणी आज मा उदय जायत विषय, त्याचा उदय झाल्याबरोबर आणि दया करण्याचं ऋण आपण काय केलं पाहिजे, ऋणी करून ठेवलेलं आहे ना, काय करून ठेवलं त्याचं ऋण आपण काय केलं पाहिजे. नाही तर दया करणं उपकाराची फेड, अपकाराने तरी मी का भस्मासूर. आणखी पुढे अलोरोत्तम. अलोरोत्तम म्हणजे ऐकायचे का पारलौकिकाचे विग्रह औषध. किती जरी माणसाला आणखी ते वैभव विषय वगैरे प्राप्त झाले तरी त्याच्याविषयी भोगण्याचा कंटाळा याला म्हणतात अलोर. नाही का वैराग्य. अलोर शब्दाचा अर्थ कोणता, ऐकेचे का परलोकीचे विरोध परिभोगावे न रुचे, त्याला वैराग्य समजतात. त्याचंही वर्णन केलेलं आहे. आणखी पण क्रमाक्रमाने गोड असं या दैवी संपत्तीचं आणि केलेलं आहे. मला दैवी संपत्ती जरी नसली तरी सुद्धा नाही का शास्त्राचा आधार घेतल्यानंतर एकदम काही दैवी संपत्तीमध्ये जन्माला येईल असं थोडंसं आहे. ते योगभ्रष्ट येतात माझा कोण सुचीनाम श्रीमताम गे योग अथवा योगी नामे तत्प्रथम बुद्धी संयोगम योग. मग सर्वच काही याच्यामध्ये येत असतात. पण त्यांच्या ठिकाणी पुन्हा दैवी संपत्ती काय करता येते. दया भक्तेषु लोलुप्तम मार्दवम्री तेज क्षमा तुष्टी शौच भवंती संपदम दैवी. राहिलेल्या संपत्तीचा विचार कधी करो.